बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान पहिल्या 2 तासात बारामतीत 8 तर राहुरीत 6% मतदान। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कडिलेंनी बजावला मतदानाचा हक्क। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। 2029ला बारामतीतून मी लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवार यांचं वक्तव्य। तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये पहिल्या 2 तासात सरासरी 18% मतदान। सर्व 234 जागांसाठी मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा। सेलिब्रिटींनी बचावला सकाळीच हक्क। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान। पहिल्या 2 तासात सरासरी 19% मतदानाची नोंद। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत सुरू आहे मतदान। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी। तर संजय गायकवाड प्रतिक्रियेवर ठाम। नेस्कोतल्या कार्यक्रमात बेकायदा प्रकार, ड्रग्सची विक्री आणि सेवन। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती। तर सारी मुंबई ड्रग्सच्या आहारी गेली म्हणणं अयोग्य असल्याची टिप्पणी। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। यादीमध्ये खटला 36व्या क्रमांकावर असल्यानं आज तरी सुनावणी होणार का असा सवाल। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कसलाच प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू। इराणची धमकी। IRGCने जारी केले इंटरनेट केबल्सचे नकाशे। बदलापूरच्या स्त्री बीच प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातल्या 30 डॉक्टरांना पोलिसांची नोटीस। आतापर्यंत 3 डॉक्टरांवर गुन्हे दाखल आणि 8 जणांना झाली अटक। सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात 22 किलो चांदीची तफावत। चांदीचा अपहार झाल्याचा संशय। विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचा आदेश। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 100 मैदानं उभं करण्यासाठी मदत करणार। नक्षलग्रस्त दंतेवाड्यातल्या दौऱ्यात सचिनची घोषणा। मुलगी सारा आणि सून सानियाही दौऱ्यामध्ये सहभागी।